गावाकडे देतात ना मतदानाला. बरं, मला एक बोलायचं की आज आज सध्या तुमचं म्हणजे विवाह झाला आहे, तुम्ही म्हणजे तुमच्या कार्याला तुम्ही सुरुवात केलेली आहे. तर सध्या एक देशाचा नागरिक म्हणून आता सध्या बीड जिल्ह्याची लोकसभा चालू झालेली आहे. तर बीड जिल्ह्याच्या लोकसभेमध्ये पंकजाताई मुंडे आणि बजरंग अप्पा सोनवणे ह्या दोघांमध्ये एक चुरशीची लढत होणार आहे. तर नेमकं तुमचा कौल कुणाकडे असेल, पंकजाताईकडे का बजरंग अप्पाकडे, काय बोलाल? पंकजाताईकडेच असणार. आमचा कॉल पंकजाताई. आमचा पंकजाताईकडेच असणार. बरं, तुम्ही पंकजाताईंनाच का मतदान करणार, काय विशेष? गोपीनाथ मुंडेच्या कन्या आहेत त्या. कारण ताईकडे द्या लावा. बरं ताई, तुम्ही बीड लोकसभेमध्ये जे की आता बोललात की आम्ही पंकजाताईलाच मतदान करणार, नेमकं पंकजाताईलाच का मतदान करणार, काय बोललात? त्या गोपीनाथ मुंडे साहेबांची कन्या आहेत. त्यांनी अगोदर तरी विकास केलेला आहे, इथून परत तेच करणार. बजरंग अप्पा सोनवणे इकडे काय त्यांचं काय आणखी माहिती नाहीये त्यांची, त्यामुळे त्यांना कशामुळे द्यावं मतदान? म्हणजे तुमचं म्हणणं की जे की गोपीनाथ मुंडे यांचं नाव पूर्ण देशामध्ये आहे, तर त्यांच्या ज्या कन्या असतील पंकजा मुंडे यांना तुम्ही म्हणजे मतदान करणार आहेत. नेमकं आता सध्याचं जे वातावरण लोकसभेचं, बीड लोकसभेचं सध्या चालू झालं आहे की एकदम चुरशीची लढत होणार आहे. काही लोकांचा म्हणजे बजरंग अप्पा यांना कौल आहे की मतदान करायचं, आणि तुमचा जे तुम्ही बोलता की पंकजाताई यांना मतदान करायचं, नेमकं खरंच पंकजाताई विजय होत्या का, काय बोला? होऊ शकतात आता सगळ्यांचं हे ना पाठिंबा असल्यास होणार झालं त्या. आता सर्वत्र पाहिलं तर ह्या बीड जिल्ह्यामध्ये एक ऊसतोड कामगार म्हणून हा जिल्हा ओळखला जातो, एक मजूर वर्ग म्हणून. तर ह्या जिल्ह्याची एक म्हणजे देशामध्ये ओळख झालेली आहे की जे की नात्रा हे गाव एक प्रसिद्ध झालं आहे. नात्रा हे गावामधून जवळपास गोपीनाथ मुंडे हे एक मोठे नेते झाले, आणि आज जर पाहिलं तर गोपीनाथ मुंडेंचं नाव देशामध्ये जरी काढलं तर त्यांचं एक नाव लौकिक आहे. इथलचं राजकारण हे मुंडे घराण्याशिवाय हालत